केशवपद्धतीची खेळा सुरू झाला. आजचा खेळा कोण जिंकणार आहे? नाही, आजचा खेळा प्रश्नच येत नाही. आपण 2 तासांनी कदाचित निकाल, आता काउंटिंग सुरू झालं असेल, आता 5 वाजून गेलेले आहेत. त्यामुळे मला नक्की खात्री आहे की खेळाचे काही गोष्टी आनंद त्यांनी मानल्या जरूर लोकसभेच्या निकालानंतर, पण आत्ता खरं सुरुवात होईल, खेळा खरंच सुरू होईल आणि आता महायुतीचे 9च्या 9 उमेदवार जिंकलेले दिसतील. ठीक आहे, एक मोठी अपडेट येते आता. विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला अखेर सुरुवात झाली. 5 वाजून गेले आणि त्यामुळे विजयाचा झेंडा कोण रोवणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता आहे. भाजपसमोर 5 उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान आहे, ज्याच्यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, परिणय फुके, योगेश टिळेकर यांचा समावेश आहे. तर अजितदादांसमोर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना निवडून आणायचं एक आव्हान आहे. शिंदेचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी 2 उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत, ज्याच्यामध्ये काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आहेत शेकापचे जयंत पाटील. त्यामुळे आता सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचते. मतमोजणी सुरू झालेल्या निलेश बुधावलेकडनं ताजे अपडेट घेऊ. निलेश. अश्विन, सुरुवातीला सर्व मतपेट्या काढल्या जातील, सर्व सील जी करण्यात आलं होतं ते दाखवण्यात येईल आणि त्यानंतर प्रामुख्यानं मतमोजणीला सुरुवात होताना पाहायला मिळेल. सुरुवातीच्या साधारणपणे पहिल्या 1.5 तासामध्येच पहिल्या प्रेफरन्सच्या मतांचा जी आकडेवारी आहे ती समोर येताना पाहायला मिळेल. त्यामुळं सुरुवातीचे जे निकाल आहेत ते लवकर येताना पाहायला मिळतील. मात्र ज्यावेळेस सेकंड प्रेफरन्सची मतमोजणी सुरू होईल त्याला मात्र वेळ लागू शकतो अशी देखील शक्यता आहे. मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा जर आपण आढावा घेतला तर प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं ऑब्जेक्शन्स घेण्यात आले होते त्यामुळं साधारणपणे रात्रभर या सगळ्या विषयामध्ये गेली होती. कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर दिल्लीला कळवणं, निवडणूक आयोगाला कळवणं आणि त्यानंतर पुन्हा त्यांचं उत्तर आल्यानंतर पुढची प्रक्रिया पार पडणं, अशा गोष्टींसाठी वेळ जाताना पाहायला मिळालं होतं. मात्र आज अशा पद्धतीच्या ज्या तक्रारी आहेत ते कमी होतील अशा पद्धतीची सध्या चर्चा आपल्याला पाहायला मिळते. काही क्षणांमध्येच या सगळ्या बाबतींचा खुलासा होताना पाहायला मिळेल. मतमोजणीनंतर साधारणपणे 1 ते 1.5 तासामध्ये कल हातात येतील आणि साधारणपणे कोण विजयी झालं, कुणाचा उमेदवार जिंकून आला हे देखील स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 जागांसाठी 12 उमेदवार सध्या रिंगणात असल्याचं आपल्याला अश्विन पाहायला मिळत आहे. निलेश, तुझ्याकडनं माहिती जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा मतमोजणी तर सुरू झालेली आहे, आपण हे गणित आणखी सोपं करण्याच्या दृष्टीने प्रज्ञाकडे जाणार आहोत. कळसे सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक जाणून घेऊ. प्रज्ञा. सर, जसं निलेशने आता सांगितलं की मतमोजणीला सुरुवात झाली आणि आता पहिल्यांदा पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाणार आहे. पहिली स्टेप अशी असते की 274 जे मतपत्रिका आहे त्यामध्ये बाद किती झाल्या, व्हॅलिड किती, इनव्हॅलिड किती हे आधी तपासणी होईल त्याची आणि त्या मोजल्या जातील. 274 मतपत्रिका बॅलेट बॉक्समधून निघाल्या पाहिजे. तर ते बॅलेट बॉक्स उघडल्यानंतर त्या 274 निघतात की कमी निघतात. बरेचदा काय होतं अभयजींना माहीत आहे की त्यामध्ये सुद्धा म्हणजे काही सदस्य मतपत्रिका घेऊन जातात वगैरे वगैरे, असं मागे झालं होतं तसं. पण यावेळी होणार नाही असं मला वाटतं. पण 274 मतपत्रिका बॅलेट पेपर अकाउंट जो उमेदवाराला दिला जातो त्याप्रमाणे त्या बॅलेट बॉक्समधून त्या निघाल्या पाहिजे याचं टॅली करण्यात येईल. ही टॅली झाली की मग त्याचे गठ्ठे बांधतात, 50-50 असे गठ्ठे बांधतात आणि गठ्ठे बांधल्यानंतर मग ते 274 ज्या मतपत्रिका आहेत त्यातल्या बाद किती आणि त्यामध्ये व्हॅलिड किती आणि इनव्हॅलिड किती ही स्टेप्स असते. तर ही स्टेप सुरू झाल्यानंतर मग पहिल्या पसंतीची ज्या बॅलेट पेपरवर 1 आकडा टाकलेला असतो ती मतपत्रिका त्या उमेदवाराच्या बॉक्समध्ये त्यांचे टेबल ठरलेले असतात, 12 टेबल केलेले आहेत तिथे, त्यांना देण्यात येतील. ही त्याची एकंदर पहिली स्टेप आहे. व्हॅलिड बॅलेट पेपर काढल्यानंतर ते जर कमी असतील तर परत एकदा त्याचं कोटा काढला जातो त्याचा? नाही, व्हॅलिड बॅलेट पेपरवरच कोटा काढला जातो. व्हॅलिड बॅलेट पेपर जेवढे आहेत त्याच्यावरच कोटा काढला जातो आणि ज्या बाद मतपत्रिका आहे तर त्या कोट्यामध्ये इन्क्लूड केल्या जाते. फॉर एक्झाम्पल 274 आहे, पण काही असं गृहीत धरा की 2 सदस्यांनी कोऱ्या मतपत्रिका दिलेल्या आहेत, 2 सदस्यांनी त्यावर 1 आकडा 2 आकडा असा लिहिलेला आहे. या नियमाप्रमाणे बाद होतात मतपत्रिका. तर त्यावर समजा 1 आकडा लिहिला आहे, म्हणजे आकडा टाकलेला आहे रोमनमध्ये किंवा मराठीमध्ये, पण 1 असं सुद्धा लिहिलेलं असेल तर तीसुद्धा बाद होती मतपत्रिका. सर, आपण आकडेवारीने, मला वाटतं प्रज्ञा, आपण आकडेवारीने आपल्या प्रेक्षकांना हे सुटसुटीत करून सांगूया की तुम्ही जे म्हणताय की व्हॅलिड मतपत्रिका म्हणजे बाद झाल्यानंतरच्या उर्वरित मतपत्रिका आहेत ते गणित कसं आहे ते प्लीज आपण सांगूया आपल्या प्रेक्षकांना. हे मी क्लिअर करते. आता आपल्याकडे 274 मतदान झालेलं आहे. आता या 274 पैकी व्हॅलिड आणि इनव्हॅलिड
आणि सर्वप्रथम या 274 मतपत्रिका बॅलेट बॉक्समधून निघतात की नाही याची खात्री करून घ्यावी लागेल, कारण बॅलेट पेपर अकाउंट प्रत्येक उमेदवाराला दिलेला असतो. त्यामुळे बॅलेट बॉक्स उघडल्यानंतर ह्या मतपत्रिका आधी मोजल्या जातील आणि त्या 274 टॅली झाल्यानंतर मग त्याचे गठ्ठे पाडण्यात येतात 50-50चे. आता याच्यामध्ये 50चे गठ्ठे झाल्यानंतर मग त्या मतपत्रिका त्यातल्या व्हॅलिड किती आणि इनव्हॅलिड किती. आता कोऱ्या मतपत्रिका टाकल्या असेल तर त्या सगळ्या इनव्हॅलिड ठरतात, किंवा त्याच्यावर एक आकडा लिहिला असेल, असा समजा असा एक लिहिला असेल आणि त्याच्यावर एक असं लिहिलं असेल तर तीसुद्धा बाद होती मतपत्रिका. अशी काही क्रायटेरिया आहे. किंवा त्यांनी एक आकडा काही मतपत्रिका काही सदस्यांनी टाकलेलाच नाही आणि डायरेक्ट 2 पासून सुरुवात केली, 2, 3, 4, तर प्रिफरन्स जर नसेल टाकला तर तीसुद्धा मतपत्रिका बाद होते. एक आकडा टाकणं, फर्स्ट प्रिफरन्स टाकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, तरच ती मतपत्रिका व्हॅलिड गृहीत धरली जाते. नाही तर मग ती बाद होते. आता आपण असं गृहीत धरू, ह्याच त्या क्रायटेरियामध्ये 274 आहे, तर असं गृहीत धरू की त्या 274 व्हॅलिड आहे. म्हणजे सगळ्यांवर एक आकडा टाकलेला आहे, त्यामुळे या बाद होणार नाही यात असं आपण एक प्रिमाइस त्याच्यामध्ये गृहीत धरू. त्याप्रमाणे पुढचं काउंटिंग आपण सुरुवात करू. बाद झाला तर मग त्याचा कोटा कमी होतो. किंवा आता ही याची समजा असं गृहीत धरा की 2 बाद झाल्या तर 272 होईल. आता 272 प्रमाणे कोटा काढायला लागेल. होणार असतील त्या कदाचित. केशव म्हणतोय तर त्या होणार असतील कदाचित. आपली शंका उपस्थित केली. सर या सगळ्यामध्ये आता आपण व्हॅलिड दोनच म्हणतात, 2 मध्ये एक कॅन्डिडेट जाईल. भास्कर दादा व्हॅलिड इनव्हॅलिड तर आपण पाहिलं. आता पहिला जो त्या सगळ्या मतमोजणीतला टप्पा असतो ती म्हणजे पहिल्या पसंतीची मतं, जी प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी आवश्यक असतात. सध्या जर आपण असं गृहीत धरलं हायपोथेटिकली की 274 मतं जी आहेत, मतपत्रिका ज्या आहेत त्या व्हॅलिड आहेत, तर 274 मतपत्रिका व्हॅलिड असतील तर पहिल्या पसंतीच्या मतांचं गणित कसं असतं? याच्यामध्ये काय असतं, आधी कोटा काढावा लागतो. आता 274 व्हॅलिड असं गृहीत धरलं तर आपण त्याच्यात कोटा काढूया. कोटा म्हणजे साधी प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅल्यू ऑफ व्हॅलिड बॅलेट पेपर मल्टिप्लाइड बाय 100. हे आपण 100 का करतो, कारण या सिस्टीममध्ये प्रत्येक मताची किंमत 100 असते. जेव्हा मल्टिपल सीट्स आपल्याला निवडून द्यायच्या असतात, एक सीट जर निवडून द्यायची असेल तर त्याची व्हॅल्यू एकच, पण मल्टिप्लर द्यायचे असेल, एकपेक्षा जास्त असेल तर त्याची व्हॅल्यू 100 असते. म्हणून त्याला आपण 100ने गुणतो. डिवायडेड बाय नंबर ऑफ वॅकन्सीज, म्हणजे रिक्त जागा जेवढ्या आहेत तेवढ्या. हां, जेवढ्या रिक्त जागा आहेत तेवढ्या, आणि त्यात एक मिसवायचा, जो भागाकार येईल त्यामध्ये एक आपण ॲड करतो. ही सिस्टीमच आहे मायनॉरिटी रिप्रेझेंटेटिव्ह. आपण गृहीत धरा 27,000 इथे येऊ. हो या हो इकडे असं गृहीत धरू आपण. 274 पैकी 2 बाद झाल्या, 2700 साधं त्रैराशिक करायचं भागीला 12, 12 दुनी 24. जरा चुकत असेल तर सांगा. 3 2 12 दुनी 24, 12तून 4 गेलं 8, 72 8 म्हणजे किती 8 बरोबर. हा 0 म्हणजे आपण जे लहानपणी केलं तसंच. 12 7 84 नाही, 12 7 72, 8 हा 0 घेतला. 12 5 60, 12 7 72 बरोबर. बाकीचं इग्नोर करायचं सगळं. 2267 आणि यामध्ये 1 मिळवायचा म्हणजे 2268 हा त्याचा कोटा झाला. असं असेल तर हे गणित मला वाटतं सगळ्यांना कळलं असेल. आपल्या एकंदर व्हॅलिड वोट्स किती आहे त्याला 100ने गुणला आपण, त्याच्या भागीला नंबर ऑफ वॅकन्सी, त्याच्यामध्ये 1 मिळवला म्हणजे 12, आणि साधं त्रैराशिक मांडलं. 5वी 6वीमध्ये आपण जसं शिकतो त्याप्रमाणे त्रैराशिक मांडून, आणि हे बाकी सगळे फ्रॅक्शन इग्नोर केले. नियमाप्रमाणे फ्रॅक्शन इग्नोर करावे लागतात. हा, पण एक मला फक्त विचारायचा प्रयत्न, मी एकच फक्त विचारतो. आता तिकडे 23चा कोटा होता बरोबर, 274 होते तेव्हा. आता 272 होते तेव्हा कितीचा कोटा झाला? नाही, तो 272 प्रमाणेच आपण काढला कोटा. 2267 याच्यामध्ये निघतो. आता 2267 म्हणजे 23 मतं,
एकाला तेच 23 म्हणजे पूर्ण पहिल्या मतं पसंतीचा पाहिजे. आकडा तोच राहिला हा आकडा तोच राहिला. काय मतदान करताना आपल्याला फ्रॅक्शन्स मध्ये वोटिंग नाही करता येत, त्याच्यामुळे 23 लागतात. म्हणजे मी अर्ध मत याला देतोय आणि अर्ध याला देतोय असं नाही करता येत, म्हणून ही मतं 23 येतात. आणि ती ट्रान्सफर होताना मात्र तो कोटा राहून वरचे ट्रान्सफर होतात. हा अच्छा ओके. .25 जिंकता हरतात. हा तुम्हाला मी मागे अभयजींना माहिती आहे, आपण होता विलासराव देशमुख साहेबांचं जेव्हा इलेक्शन झालं 59. अर्ध्या मताने त्यांचा पराभव झाला. .59 ने हरले. पण म्हणजे अर्धी जी मतं असतात ती कन्सिडर होतात याच्यामध्ये. हो अर्धी मतं सुद्धा आता 2267 म्हणजे बघ ना, 2267 म्हणजे वरची 67 झालीच की, 2200 पूर्ण आणि 67 म्हणजे .67 अशी झालीच ना, पाऊण मत किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी अशी कन्सिडर होतात. आता ही पहिली स्टेप झाली म्हणजे कोटा काढणं. आता त्यानंतर मग डिस्ट्रीब्युशन करायचे, जेवढे व्हॅलिड बॅलेट पेपर्स आहेत तेवढे डिस्ट्रीब्युशन करायचे. आपण मगाचं जे गणित मांडलं होतं ते आपण करूया आता. अच्छा, पहिल्या पसंतीच्या मतांचं गणित आपण समजून घेतलंय. मग असं जे आपण त्रैराशिक मांडलं होतं त्या ते पद्धतीने कोटा होता हां. तो आपण कोटा काढला होता. आता पहिल्या पसंतीची मतं आपण डिस्ट्रीब्यूट करतो. मग आपण गणित काढलं होतं पहिले एक कॉलम करून, ते जर इथे रिवाईव्ह करता आलं तर जरा बहुत. आपण म्हणजे जसं आपण डिस्ट्रीब्युशन केलं होतं 274 मतांचं ABCD, ABCD, हा, ABCD. त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया, ते जाणून घ्यायचं. फक्त मला 2 प्रश्न इथे विचारायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पाहिलं आम्ही, जे जाणवलं त्याच्यामध्ये भाजप, ठाकरे गट, शिंदे गट आणि अजित पवार गट या सगळ्यांनी आपापल्या आमदारांना हॉटेलवर ठेवलं होतं. हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालं होतं. पण 2 पक्ष होते, एक तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि दुसरा काँग्रेस. यावेळी त्यांनी आपल्या आमदारांना कुठे हॉटेलवर वगैरे ठेवलं नाही. त्यामागे काय कारण होतं? म्हणजे एकतर आपल्या आमदारांवरचा खूप जास्त विश्वास की दुसरं काही कारण होतं? दोघांकडून जाणून घ्यायचं. आमदारांवरचा तर विश्वास आहेच, याच्यात काही वादच नाही. ते आम्ही स्पष्टपणे आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं पण आहे. आणि दुसरी एक गोष्ट माहिती आहे, आता जसं मग बोलले तुम्ही, अश्विनजी बोलले होते की कोणाचे 12 वाजणार. तर या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने सरकारचं वागणं होतं विरोधी पक्षासारखं, त्यामुळे आता जाऊ द्या ना घरी वाजले की 12 जे आहे ते स्वतः त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे ही जी बदलती परिस्थिती आहे ही सगळ्या आमदारांना माहिती आहे. त्याच्यामुळे क्रॉस वोटिंगची जी अपेक्षा आहे, जी वारंवार बोलून दाखवण्यात आलेली आहे, ती काही फळास आलेली नाही. मी दिवसभर होतो आज विधानभवनामध्ये सकाळी मतदान होतपर्यंत, तर ती काही फळास आलेली दिसत नाही आहे. आणि त्याच्यामुळे घोडे बाजारामध्ये बाजार मांडण्याचा प्रयत्न झाला, पण तो काही यशस्वी होईल असं मला वाटत नाही. आम्ही पण आमचे कॅल्क्युलेशन्स लावले, आमच्या आमदारांनी अतिशय प्रामाणिकपणे सगळे आज आलेले होते. ते काही ठरलेलं दिसत नाहीत. आम्हाला गरज नव्हती, ज्यांना भीती होती म्हणून ते दुसऱ्यांचं फुटेल. आपल्या घरचं भांडं फुटलं तर कळणारच नाही. ठीक आहे. विद्याताई, तुम्हाला विचारायचं. निश्चितच आमच्या आमदारांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. कारण आता 1 वर्षापूर्वी जो फटका बसला, जे गेले तिकडे ते आपले नाहीच आहेत, ते गेलेलेच आहेत. त्यामुळे आता जे राहिले ते आपलेच आहेत आणि ते पूर्णपणे पवार साहेबांवरती विश्वास ठेवून आहेत. आणि आता आपल्याला दिसेलच, विजय होईल तेव्हा आपल्याला कळेलच ते. नाही विद्याताई, जर एवढा विश्वास होता तर मग स्वतःचा उमेदवार का नाही दिला? जयंत पाटलांना थोडंसं थांबवता एक मोठी बातमी हाती येते. आणि ती महत्वाचे मुद्दे आपण बघूया. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर मोजणीला सुरुवात होणार आहे. अद्याप परवानगी मिळाली नाहीये, त्यामुळे या घडीची मोठी अपडेट. अजूनही मतमोजणी म्हणजे 5ची खरं म्हणजे वेळ होती, पण मतमोजणी अजून सुरू झालेली नाहीये. थोड्या वेळात सुरू होणं अपेक्षित आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची अद्याप परवानगी नाहीये. निलेश बुधावले आपल्याला अपडेट देतील. निलेश. अश्विन, ज्या पद्धतीने मगाशी मी सांगत होतो की प्रत्येक गोष्ट जी आहे ती निवडणूक आयोगाला कळवल्यानंतरच त्या ठिकाणाहून परमिशन येते आणि त्यानंतर प्रक्रियेला सुरुवात होताना पाहायला मिळते. आज सकाळी सुद्धा मतदानाच्या सुरुवातीला देखील अशाच पद्धतीची प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. आता देखील मतमोजणीला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाला ही बाब कळवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मेलच्या माध्यमातून ह्या प्रत्येक गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळतात. सध्या जर आपण इतर गोष्टींचा आढावा घेतला तर प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, यांच्याकडून कोण निरीक्षक असतील, कोण मतमोजणीसाठी त्या ठिकाणी उपस्थित असतील हे जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिल पाटील आणि संजय बनसोडे, तर भाजपकडून आमदार निरंजन डावखरे हे त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही वेळामध्येच मतमोजणीला सुरुवात होईल. काँग्रेसकडून अभिजित वंजारी हे देखील त्या ठिकाणी असणार आहेत. प्रत्येक वेळेला ज्यावेळेस मतमोजणीला सुरुवात होते त्यावेळेस आक्षेप अनेक वेळा घेतले जातात. मतमोजणीमध्ये खाडाखोड असेल किंवा ज्या पद्धतीच्या खानाखुणा सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये जर काही थोडीशा त्रुटी आढळल्या तर हे जे संबंधित पक्षाचे व्यक्ती आहेत हे त्या ठिकाणी आक्षेप घेताना आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळात मतमोजणीला अश्विन सुरुवात होईल आणि प्रामुख्यानं पहिला प्रेफरन्स जो आहे तो साधारणपणे 1 ते 1.5 तासामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल.
निलेश, तुझ्याकडनं अपडेट घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एक छोटी कमेंट फक्त कळसे सरांकडनं मला घ्यायची आहे की ही जी प्रोसेस आहे ती नेमकी कशी आहे, म्हणजे किती वेळामध्ये ही परवानगी मिळणं अपेक्षित आहे, काय साधारण याचं गणित असतं? नॉर्मली काय असतं, आता इलेक्शन कमिशन प्रत्येक स्टेप्समध्ये त्यांची पूर्व परवानगी मागितलेली आहे. बरं. तर आम्ही मतदान पार पडलं की कमिशनला कळवतो, कुठल्याही अडचणीशिवाय मतदान पार पडलेलं आहे. बरं. त्याच्यामुळे आम्हाला पुढील प्रक्रिया करण्यासाठी अनुमती देण्यात यावी. बरं. आता पुढील प्रक्रिया म्हणजे मतमोजणीची प्रक्रिया. करेक्ट. मतमोजणीच्या प्रक्रियेला अनुमती देण्यात यावी. अनुमती आल्यानंतरच ही मतमोजणी सुरुवात करता येते. त्यानंतर इव्हन रिझल्ट लागल्यानंतर डिक्लरेशनला सुद्धा कमिशनची अनुमती हवी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक स्टेपला कमिशनची पूर्वपरवानगी नियमाप्रमाणे घेतल्यानंतर पुढची स्टेप्स आपल्याला घेता येतात. बरं. या संदर्भात समजा जर मतपत्रिका मतदानाच्या संदर्भात काही जर प्रश्न असतील किंवा आक्षेप असतील किंवा मत दाखवलं किंवा मतपेटीत दाखवण्याच्या आधी दाखवलं तर त्याचे जर राजकीय पक्षाकडून आक्षेप असले तर ते याच स्टेजला ते घेतले जातात का, कसं असतं ते? नाही, आता प्रक्रिया सुरू असते मतदानाची, त्यावेळेस जर आक्षेप असेल तर रिटर्निंग ऑफिसरला संपूर्ण अधिकार आहे नियमाप्रमाणे आणि तो आक्षेप ते फेटाळून लावू शकतात आणि ते स्पीकिंग जजमेंट द्यावं लागतं. मागे मला आठवतं दत्ता पाटील साहेबांनी काही आक्षेप घेतले होते, त्यावेळेस मी तिथेच म्हणजे जजमेंट दिलं होतं आणि ते आक्षेप त्यांचे फेटाळून लावले होते. तर तिथे काही मग उमेदवार मागणी करतात किंवा त्यांचे प्रतिनिधी मागणी करतात की आम्हाला लेखी पाहिजे, तर अशा वेळेस लेखीसुद्धा ऑर्डर त्याला द्यावा लागतो. पण नॉर्मली अशा छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या रिटर्निंग ऑफिसरच्या कक्षेमध्ये असतात, त्या कमिशनला पाठवण्याची फारशी गरज नसते. काही निर्णय याच पातळीवर घ्यावे लागतात. बरं, म्हणजे तो ऑफिसर जर पाटलांच्या संदर्भातला जो निर्णय आहे कुठला? तो गणपत पाटलांच्या संदर्भातला जो निर्णय आहे गायकवाड. सॉरी गणपत गायकवाडांचा जो निर्णय आहे तो पण इथेच होऊ शकतो. म्हणजे निश्चित होऊ शकतो. ठीक आहे. आपण आणखी तपशिलात जाणार आहोत, कारण आता जसं आपल्याला प्रतीक्षा आहे ती अर्थातच मतमोजणी नेमकी केव्हा सुरू होते, कारण जसं सर म्हणाले ती एक प्रोसेस असते आणि आयोगाची परवानगी आल्यावर हिरवा कंदील मिळाल्यावर मग मतमोजणी सुरू होईल. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई मन